आज आपण सामाजिक मानसशास्त्र या विषयातील सामाजिक मानसशास्त्र परिचय या प्रकरणामध्ये काही भाग पाहणार आहोत. यामध्ये सामाजिक मानसशास्त्राचं स्वरूप पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल, की मनुष्य हा समाजशील आणि सामाजिक प्राणी आहे. तो ज्या समाजामध्ये जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, वावरतो, त्यातून त्याचं सर्व व्यक्तिमत्व हे विकसित होत असतं. मनुष्य हा समाजाशिवाय एकटा, अलग किंवा एकाकी राहूच शकत नाही, तशी आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. या संदर्भात अरिस्टॉटल असं म्हणतो, की समाजाविना मनुष्य म्हणजे एकतर तो परमेश्वर असला पाहिजे अथवा हिंस्र पशु असला पाहिजे. म्हणजेच म मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. जन्माला आल्यानंतर जन्माला आलेलं लहान बाळ हे सामाजिक नसतं. ते ज्यावेळेला आपल्या मातेच्या संपर्कात, घरातील इतर आई-वडील, आजी-आजोबा, घरातील इतर सदस्य, शेजापाजारी, मित्र, सवंगडी, समाजातील इतर व्यक्ती यांच्या संपर्कात ते हळू-हळू येऊ लागतं. त्यांच्याशी त्याच्या आंतरक्रिया निर्माण होतात. त्याचं सामाजिक विश्व वाढतं. ते या ना त्या नात्यानं ह्या समाजातील विविध घटकाशी वर्तन व्यवहार, आंतरक्रिया करत असतं आणि त्यातून त्याच्या सामाजिक वर्तनाच्या कक्षा ह्या विस्तृत होत जातात. व्यक्तीच्या या वर्तनाचा अभ्यास करणं हे सामाजिक मानसशास्त्राचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. की समाजशीलता हे मानवी वर्तनाचं अविभाज्य अंग आहे आणि त्यामुळं आपल्याला जीवनाची ही सामाजिक बाजू किंवा समाजशीलता म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मध्यवर्ती भाग बनलेला आहे. आपण इतरांशी आंतरक्रिया करतो. आपल्या वर्तनावर किंवा जीवनावर इतरांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आपल्या जीवनाची ही सामाजिक जी बाजू आहे, हाच सामाजिक मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय असलेला पाहायला मिळतो. सतत इतरांच्या सहवासात, सानिध्यात व संपर्कात आल्यानं मानवी वर्तनाचे जे वर्तन घडून येते, व्यक्तीचे जे वर्तन घडून येते, त्या सामाजिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करणं हे सामाजिक मानसशास्त्राचं मुख्य उद्दिष्ट आहे. सामाजिक शास्त्राचे व्याख्या आणि स्वरूप यामध्ये आपण सामाजिक मानसशास्त्राच्या व्याख्या कशा पद्धतीनं विस्तृत होत गेल्या आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे पाहणार आहोत. तर व्यक्तिवर्तनाचा सामाजिक संदर्भात अभ्यास करणारी सामाजिक मानसशास्त्र ही स्वतंत्र शाखा आहे. मानसशास्त्राच्या ज्या अनेक शाखा आहेत, त्यामध्ये सामाजिक मानसशास्त्र ही एक वेगळी शाखा असलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये व्यक्तिवर्तनाचा अभ्यास हा केंद्रीभूत आहे. व्यक्ती समाजात वावरत असताना अनेक लोकांशी त्याच्या क्रिया आंतरक्रिया होत असतात. यातून त्याचं वर्तन घडत असतं आणि या वर्तनाचा सखोल अभ्यास करणारी ही एक स्वतंत्र शाखा आहे. त्यानंतर आहे मानवी व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. दुसऱ्या शब्दात असं आपल्याला म्हणता येईल, की सामाजिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या सदैव विकसित होणाऱ्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. व्यक्ती म्हणजे समूह, समूहाचा एक अविभाज्य घटक आणि व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध हा सामाजिक मानसशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय. आणि त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल,
की सामाजिक मानसशास्त्र म्हणजे सामाजिक परस्पर संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र. किम्बॉल यंग या शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची व्याख्या करताना व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर क्रियांना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि ते म्हणतात, व्यक्तीच्या आंतरक्रियाकारी प्रक्रियांचा अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. म्हणजे व्यक्तीमध्ये ज्या आंतरक्रिया घडत असतात, समाजामध्ये व्यक्ती वावरताना ज्या क्रिया-प्रक्रिया, आंतरक्रिया इतरांशी निर्माण होत असतात, त्या आंतरक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. मॅकडुगल हा विचारवंत म्हणतो, की मनुष्याच्या सर्व प्रकारच्या सामाजिक वर्तनाशी संबंधित असणाऱ्या सहज प्रवृत्तींचा शोध घेणारं शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. मॅकडुगलनं सहज प्रवृत्तीवर भर दिलेला आहे. म्हणजे आपण समाजामध्ये वर्तन करत असताना ज्या उत्स्फूर्तपणे, सहजपणे ज्या क्रिया, सहज प्रवृत्ती ज्या आहेत, त्यातून निर्माण होणारं वर्तन आहे, त्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. थोडक्यात सामाजिक मानसशास्त्र म्हणजे समाजातील व्यक्तीच्या वर्तनाचं शास्त्र असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये आधुनिक व्याख्या जी आहे, तर सामाजिक मानसशास्त्राचं अद्ययावत व विस्तृत स्वरूप जे आहे, ते स्पष्ट करणारी ही आधुनिक आणि समर्पक व्याख्या ही रॉबर्ट बॅरन यांनी मांडलेली आहे. ते म्हणतात, की सामाजिक मानसशास्त्राचे हे सामाजिक परिस्थितीत व्यक्तीचे वर्तन आणि विचार यांचे स्वरूप व त्यामागील कारणे समजावून घेण्याचा प्रयत्न करणारं शास्त्र. म्हणजे यामध्ये व्यक्तीच्या जीवनातील सामाजिक संदर्भ महत्त्वाचा आहे. व्यक्तीची वर्तन, त्या वर्तनाचं स्वरूप आणि हे वर्तन का घडतं, तर त्या पाठीमागची कारणं ही जाणून घेणं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून. तर ह्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र असं रॉबर्ट बॅरन यांनी म्हटलेलं आहे. सामाजिक मानसशास्त्राचं स्वरूप समजावून घेत असताना त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, तो सामाजिक मानसशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप काय आहे? तर सामाजिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची केवळ एक शाखा नाही, ते एक स्वतंत्र शास्त्र बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र यासारख्या शास्त्रामध्ये जशा पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जातो, त्याच पद्धतीनं सामाजिक मानसशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून अभ्यास केला जातो. अनेक प्रकारचे संशोधनं जी आहेत, तर ह्या पद्धतींच्या आधारे केली जातात. की सामाजिक मानसशास्त्रामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ निरीक्षण, अभ्युपगम, त्याचे परीक्षण, त्याची प्रचिती यासारख्या सामाजिक यासारख्या ज्या वैज्ञानिक पद्धती आहेत, तर त्या सुद्धा वैज्ञानिक पद्धतींचा वापर सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो आणि वर्तनाची मीमांसा करण्यात केली जाते. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अवलंब करून सामाजिक मानसशास्त्र शक्यतो बिनचूक निष्कर्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतं. आणि सामाजिक मानसशास्त्र हे शास्त्र आहे, कारण वैज्ञानिक पद्धतींचा यामध्ये उपयोग केला जातो. आणि कोणतेही विषय किंवा कोणताही विषय शास्त्र असण्यासाठी त्याची काही वैशिष्ट्ये किंवा निकष आहेत, ते निकष जे आहेत, तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, की हे निकष 5 आहेत. त्याला शास्त्राचे निकष असं म्हटलं जातं. हे सर्व निकष जे आहेत, हे सुद्धा सामाजिक मानसशास्त्राला लागू पडतात आणि त्यामुळं सामाजिक मानसशास्त्र एक शास्त्र आहे. हे शास्त्राचे निकष कोणते? तर त्यामध्ये आहे वस्तुनिष्ठता. तर वस्तुनिष्ठता अभ्यास विषय हा वस्तुनिष्ठ घटनांशी संबंधित असला पाहिजे. म्हणजे वस्तुनिष्ठ घटनांच्या आधारे सुव्यवस्थित निरीक्षण करून त्या आधारे निष्कर्ष प्रस्थापित केले पाहिजे. म्हणजे सामाजिक मानसशास्त्रामध्ये
वर्तनाचा अभ्यास करताना आपण वस्तुनिष्ठपणे वर्तनाचा अभ्यास करत असतो. दुसरा आहे अचूकता. सामाजिक वर्तन आणि सामाजिक विचार या संदर्भात माहिती गोळा करत असताना, त्याच्या माहितीचं मूल्यमापन करत असताना अत्यंत खबरदारी घेऊन बिनचूकपणे, दक्षतापूर्वक आपण मूल्यमापन करणं, त्या संदर्भात माहिती गोळा करणं, तर हे बिनचूकपणे, अचूकपणे हे केलं पाहिजे. पुनरावृत्ती, कोणतेही निष्कर्ष पुनरावृत्ती झाल्याशिवाय न स्वीकारण्याची बांधिलकी हे शास्त्र पाळत असतं. पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा निष्कर्षाची निष्कर्ष तेच येतात का हे पडताळून हे पाहता येतात. वैज्ञानिक संशोधन पद्धतींचा अवलंब, यामध्ये शास्त्र म्हटलं की वैज्ञानिक पद्धती ज्या आहेत त्याच्या पायऱ्या ज्या आहेत, समस्येची निवड किंवा निश्चिती करणं, उद्दिष्ट, अभ्युपगम किंवा प्रयोग, वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब, पडताळा, प्रचिती, सिद्धता, सामान्य नियम प्रस्थापित करणं, ह्या ज्या वैज्ञानिक पद्धतीच्या अवस्था आहेत ह्या सुद्धा सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये वापरल्या जातात. आणि शेवटचे जे आहे खुली मानसिकता. खुली मानसिकता याचा अर्थ पूर्वीपार चालत आलेली जी प्रचलित मतं आहेत किंवा जे प्रचलित विचार आहेत, तर हे नवीन संशोधनानंतर चुकीचे असल्याचे आढळून आले, तर ते बदलण्याची तयारी किंवा बांधिलकी असणं म्हणजे खुली मानसिकता. ही खुली मानसिकता सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये आहे. आणि हे सगळं आपण बघितलं तर म्हणून सामाजिक मानसशास्त्राचं स्वरूप शास्त्रीय आहे. सामाजिक मानसशास्त्र हे शास्त्र आहे. दुसरा मुद्दा आहे, सामाजिक मानसशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तनावर भर देतं. सामाजिक मानसशास्त्र हे व्यक्तिप्रधान शास्त्र आहे. समाजात राहणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाचं ते शास्त्र आहे. की सामाजिक मानसशास्त्र मानवी व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा सखोल अभ्यास करतं, की त्याच्यामध्ये आपलं वर्तन आहे हे सामाजिक पार्श्वभूमीतून घडत असतं आणि समूहाचा आपल्या वर्तनावर बराच प्रभाव पडतो आणि त्यातून व्यक्तीचं सामाजिक वर्तन हे निर्माण होत असतं. ह्या सामाजिक वर्तनाचे 3 स्तर किंवा अवस्था आहेत. एक व्यक्तिगत वर्तन म्हणजे स्वतःचं आपलं वर्तन. दुसरं जे आहे आंतरव्यक्ती वर्तन म्हणजे इतर व्यक्तीसोबत आपलं वर्तन कसं आहे. आणि समूह वर्तन, समूहामध्ये राहत असताना, समूहाबरोबर आंतरक्रिया होत असताना त्यातून घडणारं वर्तन, या तिन्ही अँगलनी, या तिन्ही बाजूंनी व्यक्तिवर्तनाचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र करतं. यावरून व्यक्तीचं सामाजिक वर्तन हाच सामाजिक मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे आणि सामाजिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचा, विचाराचा अभ्यास ह्या सामाजिक मानसशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. तिसरं आहे सामाजिक मानसशास्त्र सामाजिक वर्तनाच्या कारणांचा शोध घेतं. आपण सामाजिक मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्येमध्ये बघितलं, की व्यक्तीचं सामाजिक वर्तन व सामाजिक विचार यांचे स्वरूप आणि सामाजिक कारणांचा शोध घेण्यावर विशेष भर यामध्ये व्याख्येमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं व्यक्ती ज्या समाजामध्ये वावरते त्या समाजाचा ती अविभाज्य घटक असते. तिचे वर्तन, विचार, भावना यामध्ये समाजाचे रीतिरिवाज, मूल्य, रूढी, परंपरा, समजुती या प्रतिबिंबित झालेल्या असतात. आणि त्यामुळं व्यक्तीचे वर्तन आणि विचार, त्यांच्या इतराविषयीच्या भावना इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा शोध घेण्यामध्ये ह्या सामाजिक मानसशास्त्रज्ञांना विशेष रुची आहे. एखाद्या व्यक्तीचं वर्तन कोणत्या कारणामुळे घडतं, हे जाणून घेण्यामध्ये या सामाजिक मानसशास्त्रज्ञांना जिज्ञासा आहे. आणि त्यामुळं नुसतं केवळ व्यक्तिवर्तनाचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र करत नाही, तर ते वर्तन का घडतं, त्या वर्तनामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न हे सामाजिक मानसशास्त्र करताना दिसतं. की सामाजिक वर्तन जे घडतं, त्याच्या मुळाशी अनेक घटक असतात आणि हे जे घटक आहेत सामाजिक वर्तनाच्या मुळाशी संबंधित असणारे घटक 5 आहेत. पहिला आहे सामाजिक आंतरक्रिया. आता सामाजिक आंतरक्रिया याचा अर्थ काय?
तर व्यक्ती-व्यक्तीमध्ये वार्तनिक, भावनिक किंवा वैचारिक स्वरूपाची परस्पर देवाणघेवाण होत असते. क्रिया-प्रतिक्रिया घडत असतात. याला सामाजिक आंतरक्रिया असं म्हणतात. आणि समाज जीवनामध्ये ह्या आंतरक्रिया व्यक्ती-व्यक्तीमध्ये, व्यक्तिसमूहामध्ये ह्या होत असतात, ह्या चालू असतात आणि सामाजिक वर्तन हे जे आहे व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर आंतरक्रिया किंवा आंतरवैयक्तिक वर्तन यातून हे अस्तित्वात येत असतं. आपल्या जीवनातील अनेकविध घटना ज्या आहेत, ह्या इतराशी संबंधित असतात. इतरांच्या अपेक्षेने आपण आपल्या भावना, इच्छा, आकांक्षा, विचार, मनोवृत्ती हे व्यक्त करत असतो आणि यातूनच सामाजिक आंतरक्रिया ह्या घडत असतात आणि त्यातून आपलं वर्तन हे प्रभावित होत असतं. दुसरं आहे सामाजिक बोध. आता सामाजिक किंवा बोधात्मक प्रक्रिया यामुळं व्यक्तीचे विचार, वर्तन आणि प्रतिक्रिया ह्या प्रभावित होतात. म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला एखाद्या घटनेचा अर्थबोध कसा होतो? आपण त्या भोवतालच्या घटनेचा अर्थ कसा लावतो? त्यातून तुमचं वर्तन हे प्रभावित होत असतं. म्हणजे एखाद्या परिस्थितीचं तुम्ही आकलन कसं झालेलं आहे, त्यातून तुमचे विचार कसे निर्माण झालेले आहेत, त्यातून तुमचं वर्तन हे प्रभावित होत असतं. त्याला सामाजिक बोधन असं म्हटलं जातं. सोशल कॉग्निशन म्हणजे एखाद्या प्रसंगाचा अर्थबोध प्रत्येकाला वेगवेगळा होईल आणि त्यातून प्रत्येकाचं वर्तन हे वेगवेगळं असेल, असं आपल्याला पाहता येईल. म्हणजे एखादा प्रसंग आहे, आपल्याला उदाहरण देता येईल, की एखादा सामाजिक प्रसंग घेतला, की रस्त्यामध्ये तुम्हाला साप दिसला. तर साप दिसल्यानंतर त्याचा पूर्वानुभव काय आहे? त्याच्याविषयीचं ज्ञान तुम्हाला काय आहे? त्यावर तुमचं सामाजिक बोधन हे अवलंबून असेल. जर तुम्हाला त्या सापाविषयीचे पूर्वानुभवामध्ये भीतीदायक किंवा तुमच्या जीविताला धोका आहे, असा अनुभव असेल, तर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल, तसं वर्तन तुमच्याकडून घडेल. आणि तेच तुमच्याकडे त्या संदर्भातला पूर्वानुभव चांगला आहे, तुम्हाला सकारात्मक आहे, त्या सापापासून धोका नाही, मी सहज त्याच्याशी मुकाबला करू शकतो, असा अनुभव असेल, तर तुमच्यामध्ये भीतीची भावना निर्माण होणार नाही. म्हणजे सामाजिक बोध प्रक्रिया जी आहे, ही वर्तनावर परिणाम करत असते. तिसरं जे आहे परिस्थितीजन्य किंवा भौतिक घटक. आपल्या आजूबाजूच्या भौतिक घटकांचा आपल्या वर्तनावर परिणाम होत असतो. यातून आपलं वर्तन प्रभावित होत असतं, की प्रवासामध्ये प्रचंड गर्दी असेल, तर आपल्याला गर्दी नकोशी वाटते आणि तेच क्रिकेटची मॅच चालू असताना स्टेडियममध्ये गर्दी नसेल, तर आपल्याला तेही नकोसं वाटतं. म्हणजे क्रिकेटची मॅच पाहताना गर्दी नसेल तर मजा येणार नाही आणि गर्दी असेल तर त्या ठिकाणी मजा येते. मात्र प्रवासामध्ये गर्दी असेल तर आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण बेचैन होतो. म्हणजे परिस्थितीजन्य घटक आणि सभोवतालचं नैसर्गिक वातावरण जर आल्हाददायक, प्रसन्न, नयनरम्य असेल तर आपल्याला आनंदी, उत्साही, प्रफुल्लित वाटतं. त्यातून तशा पद्धतीचं आपलं वर्तन हे घडत असतं. जैविक घटक आपल्या पूर्वजाकडून अनेक अनुवंशिक घटक आपल्यामध्ये संक्रमित झालेले असतात. त्याही घटकांचा आपल्या आवडी-निवडी, भावना, अभिवृत्ती या घटकाशी संबंध असतो. त्यातून आपले जैविक घटक जे आहेत, म्हणजे आपल्या अनुवंशिकरित्या ते परिणाम आपल्यावर करत असतात. त्याही घटकांचा आपल्या सामाजिक वर्तनावर परिणाम होत असतो. आणि शेवटचं जे आहे सांस्कृतिक घटक म्हणजे ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे होतो, त्या समाजाचे काही नियम, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, असतात आणि ह्या मूल्ये असतात आणि ती नकळतपणे आपल्यामध्ये प्रतिबिंबित होतात. आपल्या वर्तनातून ती प्रतिबिंबित होतात आणि त्यातून आपलं वर्तन हे प्रभावित होत असतं. प्रत्येक संस्कृतीनिहाय जे वर्तनाचे वर्तन जे आहे, हे वेगवेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच थोडक्यात यामध्ये सामाजिक मानसशास्त्र हे प्रामुख्यानं व्यक्तीचं सामाजिक वर्तन, सामाजिक विचार हे जाणून घेतं. त्यामागील कारणे काय आहेत,
ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.